हे यो व्हॉट्सअप एव्हरीबडी, माय नेम इज यश मोहिते. ते कसे आहेत? तुम्ही मस्त असतील आणि मजेत असतील. तर आज आमचा आहे कितवा दिवस आहे किशोर सर? आज आमचा चौथा दिवस आहे आणि आम्ही चाललो देवगडी कशाही एक्सप्लोर करायला. हां, तर यस, बाकीचे व्लॉग तुम्हाला दोन्ही पण व्लॉग तुम्हाला आवडले असतीलच. तर मला इथेही सांगा, या कमेंट्समध्ये सांगा हा व्लॉग कसा वाटतो तुम्हाला. तर आता आम्ही आहे गणपतीपुळे आणि राहतो आम्ही भक्त निवास. तर तुम्ही रूमसुद्धा बघू शकता. हे बघा रूम तर मस्तपैकी एकदम नॉर्मल बेसिक रूम आहे आणि आम्हाला इथे बाल्कनीसुद्धा आहे. बाल्कनीसुद्धा दिलेली आहे, हे बघू शकता बाल्कनी. आणि एक समोरच एक छानसा व्ह्यू आहे. तर छानपैकी. आणि सकाळी वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत. तर आता आम्ही लवकरच निघतो आणि लवकरच पोहोचण्याचा प्रयत्न करूया दापोलीला. तर काय बोलता किशोर सर? गुड मॉर्निंग. तर आज आहे शुक्रवार. हां, तर आज आम्ही इथून भक्त निवास मधून निघतोय. हां, आणि आम्ही आज जाणार आहोत दापोली कर्दे बीचला. बरोबर. आणि दापोली 2 दिवस आज आणि उद्या एक्सप्लोर करून मग आम्ही आमच्या जाणार आहोत घरी. येस, तर आज काय काय घडतंय ते आम्ही तुम्हाला लवकरच कळवतो. नक्की नक्की नक्की. तर चला आता व्लॉगला आपण सुरुवात करूया. लेट्स गो. ओके, तर फायनली आता आम्ही आलेलो आहे जयगडच्या इथे ठिकाणी आलेलो आहे. आणि आता आम्ही जाणार आहे बोटीने जाणार आहे. तर आमची इथं फेरी आहे, फेरीने जाणार आहे. आता बोट येते आय थिंक, मला तर वाटतं आहे. तर आता आम्ही गाडी वगैरे आम्ही बोटीमध्ये टाकून डायरेक्ट दापोली ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहे. पुढचा प्रवास हळूहळू तुम्हाला सांगू आम्ही. फायनली आता आम्ही बोटीत आलेलो आहे मस्तपैकी. आणि आमची गाडीसुद्धा इथे मी पार्क केलेली आहे आम्ही. नागेश्वर सर काय बोलता आता पुढे? इथून आम्ही जाणार धोपवेला. हां, तर गाडी आम्ही याच्यात टाकलेली आहे. हां, बोटीत फेरी बोटमध्ये. आणि एक 10 मिनिटात आम्ही तिथे पोहोचू. मग तिथून आम्ही धोपवेला जाऊन परत फेरी बोटीत गाडी टाकणार आहोत. बरोबर. तर यस, लेट्स सी. आता एन्जॉय होत आहे, व्लॉग एन्जॉय करतोय आम्ही मस्त आहे की. पण मॅपच्या हिशोबाने करतोय, मॅप जो बोलेल तो. आता आम्ही फेरीमध्ये मी बसलेलो वगैरे. आणि बघा आता फेरी वगैरे चालू झालेली आहे मस्त. आणि जास्त काही क्राऊड वगैरे नाही आहे. ओके, तर फायनली आता आम्ही दुसऱ्या फेरीवरती आलेलो आहे आणि गाडी मस्तपैकी चालवली आहे. नागेश्वर सर दुसऱ्या फेरीवर आली आहे. आणि मस्त झालं आणि मी मस्तपैकी बसलोय भरपूर. मीच चालवत आहे ॲक्च्युली. आता तिथे एक मागे टॅम्पो आहे. बरोबर बरोबर. आणि तिथे मागे एक टॅम्पो आहे, मागे व्हाईट कलरचा टॅम्पो वगैरे. तर त्या टॅम्पोने आम्ही फॉलो करत होतो. आम्हाला ॲक्च्युअल मॅप पण काय भरोशावर नव्हतं मॅपचा. आम्ही जसे ते आम्हाला टॅम्पोवाले काका आहेत ना जसे सांगत होते तसं आम्ही फॉलो करत होतो त्यांच्यासोबत. तर इथपर्यंत पोचलो आहे. आणि आय थिंक फेरी येते बघा, बोट येते. कुठे आता आपण? ढोपवे. ओके, फेरी बोट जेटीवर आहे. आता इथून आम्ही जाणार आहोत दाभोळे. उतरल्यानंतर 15 मिनिटात आम्ही पोहोचू दापोली. येस, ती बघा फेरी बोट आली आहे, येते आता जवळच येते. आणि इथे गाड्या किती लागल्यात बघू शकता. 1 2 3 4 5. आणि इथे 2 व्हीलर्स वगैरे. हे बघा जवळपर्यंत आलेली आहे. ओके, फायनली आता आम्ही छोटासा एक ब्रेक घेतलेला आहे नॉर्मलच. आणि 1 तासाचा अंतर आहे आता मस्तपैकी दापोलीचा. ओके, तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे दापोलीमध्ये आलेलो आहे. आणि दापोलीच्या कर्दे बीचवरती आलेलो आहे. आणि वाजलेले दुपारचे 5 वाजलेले. आणि दुपारच्या 5 वाजलेले आहेत. तर तिथे बैलांची शर्यत होते बघा आता कर्दे बीचवरती. तर त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे जरा, बघूया यांची शर्यत वगैरे बघूया. मग त्यानंतर आम्ही आमचा प्लॅन आहे थोडा समुद्रामध्ये पोहायला जायचा वगैरे प्लॅन आहे. खूप दिवस झाले गेलो नाही आहे बीचवरती, फक्त फिरतोच आहे. तर बघूया आता काय काय प्लॅन होतं आहे आणि कशी शर्यत चालू होते ते आम्ही बघायचा प्रयत्न करतो आहे. चला चला. ओके, तर मित्रांनो आता मी आलेलो आहे केशवराज मंदिराच्या ते ठिकाणी आलेलो आहे. आणि इथे बघू शकता
तर हे बघा इकडचा नजारा वगैरे, आणि इथून पाणी 24 तास येत आहे. 24 तास पाणी एकदम आहे. आता पुढे अजून खालपर्यंत जायचं आहे, एकदम खालपर्यंत जायचं आहे. रस्ता दाखवलेला आहे इथून, आणि खूप जास्त खालपर्यंत आहे, खोल आहे. आणि बघूया आता, ट्राय करतोय मी एकदम खाली जाऊन. बघा छानसा रस्ता दिलेला आहे, अजूनपर्यंत चाललोच मी, आणि छान वाटतं मस्तपैकी. आणि बघू इकडचं एकदम शांतता आहे, एकदम शांतता आहे. जास्त क्राऊड सुद्धा नाही आहे, काय नाही, एकदम प्रॉपर आलेलं आहे. सकाळी सकाळी आलेलं आहे, छान वाटतं. आणि ओके, तर फायनली आता या ठिकाणी आहे, इथून रस्ता आहे वगैरे, आणि जस्ट मी इथून चाललेलो आहे. अजून वरपर्यंत जायचं, आय थिंक मंदिराचा रस्ता आहे. तर अजून खूप वरती आहे, खाली जायचं, वरती जायचं, खाली जायचं, वरती जायचं, असं. मित्रांनो फायनली पोचलेलं आहे बघा, इथे मंदिराच्या ठिकाणी पोचलेलो आहे मी. खूप मला तर वाटतं 1 तास तरी चाललो असेल मी. आणि हे बघा छान आहे, केशवराज मंदिर आहे. ओके, तर मित्रांनो मी आलेलो आहे इथे मंदिराकडे, आणि बॅक साईडला हे मंदिर आहे बघा, छानसं. आता आय थिंक मी थोडाफार जेवढं माझ्याकडनं रेकॉर्डिंग होईल तेवढी मी रेकॉर्डिंग करीन. तर बघूया, ट्राय करेन. छान वाटते इथं मंदिराचे इथे येऊन, केशवराज मंदिर. हा फायनली मित्रांनो माझं झालेलं दर्शन वगैरे, आणि इथून जायला रस्ता आहे, खाली वाकून जायचं असतं. तर चांगल्या प्रकारे माझं दर्शन वगैरे झालेलं आहे, आणि तिकडचं जे काही कॅप्चर करून झालेलं आहे माझं तेवढं कॅप्चर केलेलं आहे मी. तर इथे सँडल वगैरे, शूज वगैरे सगळे काढून जाऊ शकता तुम्ही. छानपैकी मंदिर आहे, सुंदर असं. तर ओके, तर फायनली माझं दर्शन वगैरे करून झालेलं आहे, आणि मन प्रसन्न झालेलं आहे मस्त छानपैकी, आणि एकदम सुंदर मंदिर होतं. तरी वरती चढायला आय थिंक मला तरी वाटतं 1 तास तरी लागतोच. तर खूप आता उतरायचं आहे, उतरण आहे. आणि तर आता मी चाललेलं बघूया. आता तर उतरायला तर लवकरच उतरू शकतो, आणि फक्त चढायला तर तुम्हाला माहिती आहे वेळ लागतोच. तर आता बघतो अजून काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं आहे मला. आणि तरी छान वाटतं हे सर्व खूप वर्षानंतर, आणि खूप मनापासून मी करतो सर्व छानपैकी. आणि सुंदर असा नजारा आहे, आणि तुम्ही स्वतः कोकण बघू शकता. आणि मला तरी वाटतं की तुम्ही या, कारण की मंदिर का नाही दाखवते आतमधलं, कारण की आय थिंक अलाउड असेल नसेल काही माहिती नाही, पण मला तरी वाटतं की या तुम्ही स्वतःहून या. भले अलाउड असलं तरी मी एवढं रेकॉर्डिंग नाही करू शकत. मला तरी वाटतं तुम्ही या चांगल्यापैकी. आहेत खूप जण लोक जात आहेत, सर्व बघू शकता तुम्ही. तरी आहेत बऱ्यापैकी लोक येतात, मस्तपैकी छानपैकी येतात. चला चला, काय आहे ना, 5 मिनिटं आहे, चला. बरोबर, मी फर्स्ट टाइम आलो त्यामुळे बोललोय. कसं वाटतं तुम्हाला? मस्त ना, चालेल, चला. बरोबर, त्यामुळे थोडा त्रास होत आहे. बरोबर, चला. हा, थोडंसं लोकांशी जरा पण बोलून सुद्धा पण मला तरी चांगलं वाटतं. थोडासा कॉन्फिडन्स वाढवायचा, स्वतःचा बिल्ड करायचा. मला स्वतःहून माझा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे ना थोडा बिल्ड करायचा. बघूया, लेट्स सी. जेवढं मी लोकांशी मला बोलायला तेवढं भेटेल तेवढं बघूया. काय लोकांना बोलायची इच्छा असते, काय लोकांना बोलायची नसते इच्छा, पण लोक बघूनच मी बोलतो. पण बघूया चांगल्यापैकी काय रिस्पॉन्स भेटतं लोकांचं सुद्धा. ओके, तर फायनली 2 डेस्टिनेशन झालेले आहेत मस्तपैकी, आणि 2 मंदिरेसुद्धा झालेले आहेत. आणि तरी आता बऱ्यापैकी क्राऊड आलेला आहे, तर जाम मजा आली, मला तरी खूप छान वाटलं. आणि अजूनही आता परत चढायला आलं आहे, उतरायचं होतं, परत चढायचं होतं. तर करत परत वरती चाललं आहे. ओके, तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आमचा आहे आजचा शेवटचा दिवस आहे दापोलीला, आणि आज आम्ही चाललेलो कुठे सर? आज सिद्धिविनायक मंदिर कड्यावरचा गणपतीला चाललोय. हां, आणि ते बघून गेल्यानंतर केशवराज करणार आहोत. बरोबर. मग दुपारी थोडी रेस्ट आहे. हां, आणि मग संध्याकाळी आम्ही परशुराम भूमीला जाणार आहोत. बरोबर. आजचे सगळे डेस्टिनेशन जे पण आहेत सगळे करून घ्यायचे आहेत, आणि आम्हाला निघायचं दुसऱ्या दिवशी निघायचं आहे. तर आपले किती दिवस झाले ऑल टोटल मालवणमध्ये सगळं फिरून? 6 दिवस झाला. हां, उद्या 7व्या दिवशी आम्ही निघणार. म्हणजे टोटल 6 दिवसाची जर्नी होती. बरोबर. तर 6 दिवसात जेवढं एक्सप्लोअर करता आलं ते आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू. बरोबर. आणि आम्ही दापोलीला या ठिकाणी राहतोय. इथे आजी बघा आहेत सगळी मस्त, आणि या ठिकाणी आम्ही राहतोय. छान एकदम प्लेस आहे इथे, आणि ह्याच्या बॅक साईडलाच समुद्र आहे.
छानपैकी. तर उद्या आम्ही निघताना तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवतो रूमसुद्धा. तर आता पूर्ण ज्या ठिकाणी आम्ही मंदिरात वगैरे जाणार आहे ते तुम्हाला पहिले दाखवतो. ओके. तिथे फायनली मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गणपती मंदिरात आलो आहे, म्हणजेच कड्यावरच्या श्री गणेश गणपती देवस्थान अंजर्ली त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता. आणि ते आम्ही गाडी आमची पार्किंग केलेली आहे आणि ह्या ठिकाणी आलेलो आहे. ह्या ठिकाणाहून आलेलो आहे आणि काही गर्दी दिसत नाही. तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये दर्शनाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कड्यावरच्या गणपतीच्या इथं त्या ठिकाणी मी आहे, आतमध्ये आहे आणि ही त्याची बॅक साईड आहे इथून. तर आता मी चाललो आहे गणपतीचे पावलं आहेत ना ते जरा बघायला चाललो आहे त्या ठिकाणी. तर बघू शकता इथे. तर मी चाललेलो गणपतीचे पावलं बघायला. तर गणपत मंदिर त्या साईडला बॅक साईडला आहे म्हणजे आणि मी या साईडला पुढच्या साईडला चाललेलो आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. बघूया आता. मी फर्स्ट टाईम चाललेलो आहे. जस्ट ते चेक करतो आणि बघूया तिथे जर अलाउड असेल दिसायला व्हिडिओ शूट करण्यासाठी असेल अलाउड तर तुम्हाला दाखवीन नक्की. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःहून या इथे एक्सप्लोअर करा मला तरी वाटतं. पण बघा आता इथपर्यंत आलेलो आहे मी. जस्ट चेक करतो जर भेटलं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी तर मी एकदा ट्राय करेन मी. ओके. आता आमचा एक दुसरा शेवटचा डेस्टिनेशन आहे आणि परशुराम भूमी काय बोलणार आपण? परशुराम भूमीला आम्ही आलेलो आहोत. हां. बुरोंडी गावाच्या जवळ आहे, 5 मिनिटावरती. बरोबर. कर्दे बीच पासून जवळजवळ 10 किलोमीटरवरती आहे. हां. आणि 25 फुटी परशुरामांची मूर्ती आहे ती बघायला आलोय आणि तुम्हाला दाखवतो. बरोबर. ओके. तर फायनली आता आमचा शेवटचं डेस्टिनेशन एकदम छानपैकी झालेला आहे. आणि आपल्याला किती दिवस झाले सर आता आपल्या मालवणला कोकणात? 6 दिवस झाले आम्हाला पूर्ण. हां. आम्ही 6 दिवस आमच्या घरापासून लांब आहोत. हां. तर एक्सप्लोअर करायचे 10 दिवस होते पण ऑलरेडी आम्ही खूपच फिरतोय. आम्हाला काही कंटिन्यू आम्ही गाडीत चालवतोय. बरोबर. पण गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे. मजा आहे. त्याच्याबरोबर नवीन नवीन स्पॉट पण आम्ही एक्सप्लोअर करतोय. बरोबर. पण आता एक टाइम येतो की आपण घरी जायला पाहिजे तर आम्ही उद्या आमच्या घरी जाणार आहोत. बरोबर बरोबर. तर आज शेवटचा स्पॉट आम्ही परशुराम भूमी एक्सप्लोअर केला. याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बीचवरती. हां. बीचवर थोडा आम्ही टाइमपास करू. हां. आणि उद्या सकाळी आम्ही 5:30-6 वाजता निघू डोंबिवलीला रवाना होऊ. येस. तरी तुम्हाला जर ब्लॉग सर्व पार्ट्स वगैरे फर्स्ट पार्ट आय थिंक माहिती नाही मला. फर्स्ट पार्ट म्हणजे एपिसोड येईल का पार्ट्स येतील ते पण मला माहिती नाही. त्या एडिटिंगच्या नुसार मला माहिती आहे. मग मला तरी वाटतं सगळे व्लॉग्स वगैरे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि जर आवडले असतील तर लाईक करायचं आहे आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला म्हणजेच की बीचवरती. आता तुम्हाला निवांत शांतपणे आम्ही बसणार आहे आणि त्यानंतर पुढच्या वाटचालीला आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. चल. तिकीट असतं वाटतं आता तिकीटवाले गायब झालेत. ओके. तर फायनली मस्तही फिरून वगैरे झालेलं आहे. सर्व ठिकाण सर्व मस्त झालेलं आणि प्रॉपर 1 आठवडा आम्ही पूर्ण फिरून झालेला. अख्खा मालवण, रत्नागिरी, दापोली आणि छानपैकी फिरलेलं आहे. आणि आता सर काय बोलतायत? तर जे आमचे 4 दिवस गेले हां त्यानंतर आम्ही 5 दिवशी दापोलीला आलो. शोधत आलो. बरोबर. कर्दे बीचच्या जवळ आम्ही वेदांत सागर करून एक बॅनर बघितला. हां. अख्खा अंग दुखत होतं. हां. म्हटलं इथे आराम करायला मिळेल की नाही मला माहित नाही. हां. पण इथे जे राजेश महाडिक आहेत ते तिथेच उभे होते. हां. ते बोलले बोला ना काय या आपल्याकडे या. आपल्याकडे आराम करा. रूमचं नंतर भाडे बघून घेऊ. हां. तर मग त्याचं वेदांत सागर असं करून रिसॉर्ट इथे थोडंसं होमस्टे आहे. हां. त्यांच्या 2 रूम आहेत नॉन AC. बरोबर. तर ते आणि त्यांची आई आणि त्यांची मिसेस असं ते लोक हँडल करतात. तर एकदम चीप आणि एकदम बेस्ट आणि एकदम व्यवस्थित बोलायला वगैरे छान. व्यवस्थित जेवण छान आहे. नाश्ता छान आहे. तर आपण त्यालाच विचारूया त्यांच्या होमस्टे बद्दल. बरोबर. नमस्कार. 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 तर आता सर तुम्ही एक प्रश्न सांगा त्यांना काय काय आपल्या इकडचे डिटेल्स वगैरे तुम्ही सांगा. होमस्टे बद्दल कुठून लोक येतात वगैरे काय? पुणे, सातारा, बारामती, कराड, सांगली बरं. असे इकडून लोक येतात आमच्याकडे. जेवणाची सर्व सोय इथेच असते का बाहेर जाऊन जेवायला लागतं?
जेवणाची सोय म्हणजे प्रॉपर मासे वगैरे आणून दिले, आपण ते बनवून देतो पर केजी प्रमाणे. बरोबर. त्याला चपाती भाकरी सगळं बाकी आपल्याकडे मिळतं. बरोबर. तर यांच्या इथे अशी सिस्टम आहे की इथून कुठला तरी बीच आहे, हरणे बीच. हरणे बीच वरनं मासे आणायचे. बरोबर. आणि यांच्याकडे भरपूर कस्टमर येतात. दोन्ही रूम फुल असतात. 40-40 कस्टमर असतात. 25-25 40-40 किलो मच्छी एका वेळेला बनली जाते. आणि ते त्यांची मिसेस, त्यांची आई आणि त्यांचा स्टाफ हे लोक सर्व मॅनेज करतात एकदम प्रॉपर. तर आता थोडा सीझन सुरू झाला नाहीये, तर त्यावेळेला आपण आलेलो आहोत. त्यांची जी माहिती त्यांनी दिलेली आहे की मच्छी वगैरे बनवून देतात, तर मला वाटतं लोकांनी इथे यावं. तुमचे 2 पैसे वाचतील आणि तुम्हाला चांगली रूम मिळेल. पाणी वगैरे भरपूर आहे. रूम चांगली आहे. एका वेळेला रूम मध्ये 10-20 लोक झोपू शकतात आणि 10 लोक झोपू शकतात. 6-7 लोक झोपू शकतात. तर त्या रूम मध्ये 7 लोक झोपू शकतात. इथे जेवायची मोठी सोय आहे, बघू शकता तुम्ही. इथे त्यांची जी आई आहे एकदम सुगरण आहे, एकदम छान आईसारखीच आहेत त्या. आणि कुठल्याच गोष्टीची कमी भासून दिली नाही. अगदी चहा नाश्ता जेवण पासून त्यांनी आपलं आदितिथ्य एकदम व्यवस्थितपणे केलं. तर पुढे जाऊन त्यांचं अजूनही होमस्टे मोठं व्हावं असंच आम्ही YouTube-मध्ये हा ब्लॉग टाकतो. आणि सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आमचा ब्लॉग बघा आणि इथे येऊन त्यांना भेटा. आणि त्याच्यानंतर तुम्ही रूम घ्या. नक्कीच. आणि जर तुम्हाला दापोलीला जर इथे या ठिकाणी होमस्टे करायचं असेल तर एकदा आपण त्यांच्याशी विचारूया. ते तुम्हाला फोन नंबर सांगतील. तर एकदा फोन नंबर सांगा ना, जर तुम्हाला कॉल वगैरे करतील हेच लोक. 9420698503. ओके. तर नक्कीच हा नंबर इथेही सुद्धा सांगितलेला आणि अजूनही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते नंबर तुम्हाला भेटणारच. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना कॉल करू शकता. तुम्हाला ते प्रॉपर तुम्हाला ह्या लोकेशनला तुम्हाला पोहोचवतील. आणि 2 मिनिटावरतीच इथे आहे बीच. बीचचं नाव काय आहे सर? कर्दे बीच. कर्दे बीच. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इथे आलात तिथे तुम्हाला प्रॉपर तुम्हाला गाईड करतील की तुम्हाला इथून कुठल्या बीचला जायचंय, कुठे कुठे फिरायला जायचं, कुठल्या कुठल्या गोष्टी इथून जवळ आहेत, कुठल्या गोष्टी लांब आहेत, हे तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. आणि प्रॉपर गायडन्स करणारा माणूस तुम्हाला मिळणं अशक्य आहे. कारण इथले बाकीचे होमस्टे आहेत ते जर कसे आहेत, या राहा आणि निघून जा. इथे तसं विषय नाहीये. इथे होमस्टे मतलब होमस्टेच आहे. घरच्यासारखं ट्रीटमेंट आहे. माणसाला ते आपल्याला सांगतात आणि आपण ते ऐकायचं आणि फॉलो करायचं. बरोबर. तर तुम्ही नक्की इथे या. तुम्हाला या दोन्ही रूम आवडतील. थोडं चीप आणि बेस्ट अमाऊंट मध्ये तुम्हाला या दोन्ही रूम मिळतील. फक्त बार्गेनिंग करू नका. जेवण चांगलं आहे आणि जेवण चांगलं मिळेल. बरोबर ना. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असाच जर आमचा एपिसोड आहे तो प्रॉपर पूर्णपणे बघा आणि एन्जॉय करा. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवण वगैरे 9:30 वाजलेले आहेत. तर आता इकडे आता जेवणसुद्धा बनतंय आणि आता जेवणसुद्धा घेऊ आम्ही. आणि उद्याच्या प्रवासाला तुम्हाला सगळे अपडेट देत राहू. आणि मॉर्निंगलाच मला तरी वाटतं की मॉर्निंगला जाताना तुम्हाला पूर्ण रूमची पूर्ण एक दाखवीन की कसं आहे कसं नाही. शॉर्ट व्हिडिओ दाखवीन तुम्हाला. तर व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. ओके. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सकाळचे वाजलेले 5:30 वाजलेले आहेत. तर आमचं सगळं रेडी होऊन झालेलं. आम्ही आता ते निघतो आहे दापोलीवरनं ते डोंबिवलीला निघतो. आता आम्ही आमच्या घरच्या प्रवासाला निघतो. आता छानपैकी 1 आठवडा आम्ही राहिलोसुद्धा. खूप एन्जॉय केलेलं आहे, मजा मस्ती केलेली आहे. आणि सगळं मालवण, रत्नागिरी, दापोली सगळं म्हणजेच कोकण अख्खं एक्सप्लोअर केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी दोघांनी. तर त्यानंतर तुम्हाला आता दापोलीची एक छोटीशी एक रूम टूर करून दाखवतो. रूममध्येच आहे, तर रूम टूर करून दाखवतो तुम्हाला एक शेवटची. तर हे बघा दापोलीमध्ये मी ह्या ठिकाणी राहतो आहे. अशी रूम आहे. आणि त्यानंतर हे सर्व छोटंसं असं रूम आहे. प्रॉपर बेसिकचा रूम आहे. बेसिक रूम आहे पूर्ण. आणि हे वॉशरूम वगैरे सर्व हे आहे. ओके. तर छानपैकी मस्तपैकी सगळं ऑल पॅकअप करून झालेलं आहे. सगळं सामान
पॅक करून झालेलं आहे आणि तर आता आम्ही निघतोय दापोली ते डोंबिवलीपर्यंत. आता थोडाफार काही आम्ही ब्रेक बी घेतला वगैरे, काही नॉर्मल ब्रेक घेतला तर तिथे काही प्रवासाचा काही अडचण असेल काही असेल तर तुम्हाला मी दाखवेल. ओके तर फायनली आता आम्ही एक सेकंड होल्ड घेतला आहे. पहिला होल्ड आम्ही एक थोडंसं नाश्ता चाय वगैरे घेण्यासाठी थांबलेलो आणि छानपैकी होल्ड झालेला आहे आणि थोडा आराम वगैरे करतोय, बसलेलं जरा छान आणि गाडीसुद्धा इथे आराम करते. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत मला आय थिंक ना सर तिथे आता फोनमध्ये बोलत आहेत वगैरे. आणि बघूया अजून किती वाजेपर्यंत पोचू. दुपारी मला तर वाटतं दुपारपर्यंत पोचू आणि छान मजा येते. आणि तरी पण आमचे आय थिंक दापोलीवरनं ते डोंबिवलीपर्यंत आहे ना 231 किलोमीटर समथिंग 231 किलोमीटर आहेत. आणि आता आम्ही पार केलेलं आम्ही 50 किलोमीटर तरी झालेले आता आमचे, बऱ्यापैकी 50 किलोमीटर झालेलेच आहेत. आणि तोच एक चांगला एक हॉल्ट घेतलेला आम्ही. तर बघूया अजूनपर्यंत डोंबिवलीपर्यंत जाईपर्यंत केवढा कसा प्रवास होता ते दाखवत राहीन तुम्हाला. ओके आणि व्लॉग एन्जॉय करत राहा.